मी कस्तुरीकडे जाऊन येते. मम्मी राहू दे ना, कशाला? माझ्या पोरासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी काय पण करेन मी. माझ्या आतमध्ये आईचं आणि बायकोचं दोघांचं पण काळीच आहे. येते जाऊन, लगेच येते. अनु, काळजी घे जा. जबाबदारी आहे तुझी. हो. आलिया लगेच. माऊ माऊ हे काय काय करतेस? अरे लहानपणी बक्षीस म्हणून मिळालेले किंवा वाढदिवसाला मिळालेले ते सगळे पैसे जपून ठेवले होते मी. हे बघ. माऊ एवढ्या पैशात काय होणार आहे? माऊ माऊ तुला माहित नाही, तुझ्या जन्माच्या आधीपासून मी थोडे थोडे पैसे जमा केले होते तुझ्या पहिल्या दिवाळीला अंगठी देण्यासाठी, आणि तीच अंगठी हिनं हरवली. हेंद्राट कुठली नीट लक्ष देता येत नाही. सापडेल, तू बघ. हे बघ, जागा का ती अंगठी ठेवायची जागा का ती? बाबा आता नका ना ओढू. सापडली ना अंगठी, द्या इकडे, आई ठेवेल जागच्या जागी. काय गरज नाही, कपाटात नाही ठेवायची. आता मी ठेवतो देवाऱ्यात, नीट लक्ष द्यायचं जरा. सापडली ना पण आता अंगठी. मग माऊ ही बाबांनी तुझ्यासाठी अंगठी केली ना? हो, माझ्यासाठी केली आहे म्हणून मीच सांगते. विजू, ही अंगठी गहाण ठेवूया आपण. आपल्याकडे पैसे आले ना की आपण परत घेऊन येऊ. तू येडी आहेस काय? हळू बोल, आई झोपलीये. हे घे, मी काहीतरी करतो. काय करणार आहेस तू? मी करेन काहीतरी यार. मी मित्रांकडून घेईन पैसे, नंतर देईन त्यांना. नाही विजू. विजू, तुला माहिती आहे ना बाबांना नाही आवडत असं दुसऱ्याकडे हात पसरलेले. त्यांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. असं नको करूस प्लीज. माऊ पण ही अंगठी गहाण ठेवणं हे पण चुकीचं आहे. मी सांगते ना तुला, तू ऐक माझं. घेऊन जा आणि किती पैसे येत आहेत ते मला सांग अरे प्लीज. बरं ठीक आहे. कस्तुरी लोखंडे, तुम्हाला मम्मी साहेबांनी गाडीत बोलवले भेटायला. मम्मी, काय काम आहे? सॉरी, पण माझ्याकडे खरंच बोलायला वेळ नाही आता. माहिती मला. पैशाची जुळवाजुळव करायची आहे ना तुला. तुझ्या आईचा जो काही रिपोर्ट असतो ना तो कळला बर का मला. तुला काय वाटलं हॉस्पिटलमध्ये येऊन जाशील आणि मला कळणार नाही? नाही, पण बरं झालं हॉस्पिटलमध्ये येऊन गेलीस.
त्यामुळं मला कळलं तरी तुझ्या आईच्या मेंदूमध्ये गाठ झाली म्हणून 15 ते 20 लाख रुपये खर्च येणार आहे ना आईच्या ऑपरेशनसाठी. कुठून आणणार? काय ठरवलंय? कशी जमवाजमव करणारीस? आता माझ्यासाठी काय 15 ते 20 लाख रुपये मोठी रक्कम नाही. अशी उभी करू शकते आणि तुझ्या आईच्या ऑपरेशनचं काम पण होऊन जाईल. आता तुझ्यासाठी जसा तुझ्या आईचा जीव महत्वाचा तसा माझ्यासाठी माझ्या भाईचा जीव महत्वाचा. त्यासाठी ना तुझ्याकडं एक व्यवहार करायला आली. कसला व्यवहार? तू ना माझ्या भाईची पहिल्यासारखी काळजी घ्यायचीस आणि त्या बदल्यात मी तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी लागणारा जो काय पैसा आहे ना तो समजा तुला देणार. एक मिनिट. तुम्ही याला त्याला घाबरवून धमकावून जमा केलेल्या पैशांमध्ये मला माझ्या आईचं ऑपरेशन करायचं नाहीये. तुम्हाला काय वाटलं अडचणीत आहे म्हणून काहीही करायला तयार होईल? तर तसं नाहीये. रश्शी जळली पण रश्शीचं बळ नाही गेलं अजून. काहीही झालं तरी मी पैशाला मिंधी होणार नाही. तुम्ही येऊ शकता. नीट विचार कर. मी नीट विचार करूनच माझा निर्णय सांगितलाय तुम्हाला. मला खरंच नाही जमणार आणि तुम्ही निघा आता. तुमची गरज हॉस्पिटलमध्ये जास्त आहे. शिवा, हा मम्मी. हे बघा, तुम्ही मला हॉस्पिटलमधून बाहेर काढलत पण हे तुमचं हॉस्पिटल नाहीये. तुम्ही मला धमकी नाही देऊ शकत. तुला काय वाटलं मी अशी हात जोडी पाया पडेल मम्मी? का असा भिकेटचा कटोरा तुझ्या समोर घेऊन उभी राहील? हे बघा, तुम्ही असं काहीही केलं तरी वयाने मोठे आहात माझ्यापेक्षा. सो तुम्ही असं काही केलेलं मला आवडणार नाही. प्लीज असं काही करू नका. नाही करणार. मम्मीला नाही म्हणणारी तू एकलीच बर का. आतापर्यंत जे पण मम्मीला नाही बोलले ते वर ढगात गेले. तुझं नशीब भारी म्हणून वाचलीस. सगळ्या गोष्टी पैशाने किंवा धमकावून होत नसतात. तुमच्यासारख्या माणसांना कसं पण सांगितलं तरी पटतच नाही. त्यामुळे असंच सांगावं लागतं. आणि माझ्या बाबांना असली माणसं पटत नाहीत. कसली? तुमच्यासारखी. आमच्यासारखी म्हणजे गुंड म्हणायचंय का तुला? मी असल्या माणसांमध्ये नाही राहू शकत. हॉस्पिटल माझ्यासाठी देवळा समान आहे आणि तुम्हाला त्यातलं पावित्र्य नाही टिकवता येणार. हे बघ, लेक्चर नको मला जास्ती. काय हे सगळं बोलण्याच्या आधी एकदा तुझ्या आईचा विचार कर. आईच्या ऑपरेशनला पैसा लागणार आहे. तो पैसा कुठून जमा करणार आहे तू? याचा एकदा विचार कर. तो सगळा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. आईचा जीव पण महत्वाचा आहे. हो, जीव महत्वाचा आहे पण स्वाभिमानही तितकाच महत्वाचा आहे. माझीही काही तत्व आहेत आणि तुमच्यासारख्यांसाठी काम करणं माझ्या तत्वात नाही बसत. काय तुझं तत्व आणि तुझा स्वाभिमान यानं हॉस्पिटलची बिलं नाही भरली जात ना बाळा. त्याच्यासाठी पैसाच लागतो आणि तो पैसा फक्त मी तुला देऊ शकणार आहे. काय ना, मी माझ्या आईला खूप चांगली ओळखते. तुमच्याकडून पैसे घेऊन तिचं ऑपरेशन केलं हे जर का तिला कळलं ना तर तिला ते नाही आवडणार. आणि आज आली असेल माझ्यावर वाईट वेळ. बाप्पा परीक्षा घेत असेल माझी.
पण यातूनही बाहेर पडून दाखवेन मी. 15-20 लाख रुपये जमा करणं अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. आणि ते मी तुम्हाला करून दाखवेन. मम्मी आता काय करायचं आपण? आणि ही आज जरा जास्तच बोलून गेली. जास्तीच बोलली पण आपल्याला काय पण फरक पडत नाही. तुला सांगितलेलं काम केलंस का? हा मम्मी केलं ना. आई, तुझी ट्रीटमेंट करायला कितीही खर्च आला ना तरी मी तो करायला तयार आहे. मग त्यासाठी मला दुप्पट मेहनत करावी लागली तरी चालेल. माऊ बोल. माऊ ते अंगठीचे 7,000 आले. विजू, तू त्यांना नक्की सांगितलंयस ना की आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपण घेऊन येणार आहोत ती अंगठी परत? हो, मी सगळं सांगितलंय त्यांना व्यवस्थित. ते एक काम कर, हे घे 2,000 रुपये. सामान घेऊन ये ना सगळं. आणि आई उठायच्या आधी घेऊन ये. हा हो हो, विजू प्लीज. आणि बाबांना नाही सांगणार, नाही सांगणार. पण माऊ, तू प्लीज बाबांशी बोलून घ्या लवकरात लवकर. बोलते मी. पण बाबा आले कसं नाही अजून? असतील इथेच कुठेतरी, मी जाता जाता बघेन. हा, विजू, मला नाही आवडत रे हे सगळं त्यांच्यापासून लपवायला. मला कळतंय माऊ, पण मी आहे ना तुझ्यासोबत. तू काळजी नको करू. आणि ती लिस्ट दे मला लवकर. अरे हो. ठीक आहे, सगळं व्यवस्थित आणा. हो. ए अरे, काय रे? चप्पल तुटली. काय नाही जातो. नीट जा. बाबा, तुम्ही इथे काय करताय? जा घरी जा. घरी जाऊन काय करणार? बाबा, म्हणजे तुम्ही ते मित्राकडे पैसे मागायला जाणार होतात ना, त्याचं काय झालं? गेलो होतो त्याच्याकडे, पण त्याचीच परिस्थिती एवढी वाईट आहे ना, मला नाही मागू वाटले पैसे. आता लक्ष्मीला आणि माऊला काय सांगू सांग? बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सोय झालीये. म्हणजे कशी? तुला सांगितलं होतं ना दुसऱ्याला पैसे मागू नको म्हणून? बाबा, ऐकून घ्या ना माझं. ती माऊची जी सेविंग होती ना ती काढली आहे. नाही म्हणजे माऊनेच सांगितली काढायला. कसं आहे बाबा, आता दिवाळी आहे ना, मग थोडे घरी पैसे लागतील. ते दिवाळीचं सामान आहे आणि परत पुढचे 4-5 दिवस जातील त्यात, आणि तोपर्यंत तुमची सॅलरी पण येईल ना. आणि बाबा, मी पण 1-2 जणांना सांगून ठेवलंय. काय? बाबा, मी जॉब करायचं ठरवलंय. एवढी अक्कल तुला कुठून आली रे? कसं आहे बाबा, मला अक्कल होती, तुम्हाला आत्ता दिसली. आलो सामान घेऊन. विजय, पाहायला काय झालं तुझ्या? अहो, पायाला काय नाही, ती चप्पल तुटली आहे. ठीक आहे, तू माझी घालून जा. नको बाबा, राहू दे. का बापाची जुन्या फॅशनची चप्पल घालायला लाज वाटते का? अहो, तसं नाही, इथेच जायचं मला. घाल लवकर जाशील, लवकर येशील. घाल.
काय झालं? माफ कर सुरू मला. माफ कर, मी हारले या कस्तुरी समोर, खरंच हारले. असं का बोलतेस? नाही, मी जे काही बोलती ना त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही, पण मी आता जे काही दाखवीन ना त्याच्यावर तुझा विश्वास बसेल. शिवा, छोटा भाई त्यात आवाज नाही ते बरंच झालं. नाहीतर ती मम्मीला काय काय बोलली ना ते ऐकवलं नसतं तुझ्याकडून. अरे त्या मम्मीनं मना केलं म्हणून, नाहीतर शिवा, आज त्या कस्तुरीला भेटायला कोणी गुंड गेली नव्हती. शिवा, एक आई आणि एक बायको गेली होती, पण तिनं त्याची कदर नाही केली. का केलंस तू? काय नाही केलं ते विचार. हात जोडले, विनवण्या केल्या, एवढं की नाक पण घासायला गेले, पण तयारच होईना रे ती. पण गरज काय होती? गरज होती सुरू, कारण तुम्हा दोघांना पण मी असं नाही बघू शकत. अगं पण तरी सुरू मी तिला लई वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, ती पोरगी दिसती तशी नाहीये बाबा, पण कधी विश्वासच बसला नाही तुझा माझ्यावर. सौरभ, अख्खी दुनिया माझ्या समोर हात जोडती, अख्खी दुनिया माझ्या पायावर डोकं ठेवती, कुणासमोर न झुकणारी मम्मी आज त्या पोरी समोर झुकली. काही गरज नव्हती हे करायची, आणि तू तिच्याकडे जायचंही नाही याच्या पुढे. हे बघ, मला काय पण बोलली असती ना, मला चाललं असतं सुरू, पण आज जे काही भाईंना बोलली ना ते काही मला. काय बोलली बाबांना? भाईला बोलली ती गुंड माणूस आहे, वाईट माणूस आहे. असल माझा भाई गुंड, पण गेली 15 वर्ष तो बेडवर नुसता पडून. तू म्हणाला होता ना सूर, डॉक्टरला त्या पेशंटचा धर्म काय आहे, जात काय आहे, कुठल्या पेशाचा आहे तो, याचं काही महत्व नसतं. डॉक्टरसाठी फक्त एक पेशा असतो, तो म्हणजे त्याचा पेशंट बरा व्हावा. मग मला सांग, या तुझ्या तत्वांपेक्षा जी पोरगी स्वतःच्या तत्वांना जास्त महत्व देती ती पोरगी कशी. नाही, पण मी सांगू का सुरू, मी अजून पण हरली नाहीये. माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या पोरासाठी मी हात जोडायला तयार आहे, विनवण्या करायला तयार आहे. माझ्यासाठी माझा पोरगा आनंदी राहायला पाहिजे, माझा नवरा बरा झाला पाहिजे, आणि फक्त तीच पोरगी पर्याय असेल ना ह्याच्यासाठी, मग मी वाटेल ते करायला तयार आहे. मी हारणार नाही सुरू. काही गरज नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मला तिच्याविषयी काहीच वाटेन असं झालं. गरज नाही कशी? हे बघ, तुला नसेल गरज, पण मला गरज आहे. खरं सांगतो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मला तिच्याविषयी काही वाटेन असं झालं.